मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब असं वागतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं मराठ्यांना. तळ हातावरती झेलून मराठ्यांनी त्यांना सांभाळलं. त्याच मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सांगितले अशी मला माहिती मिळते की मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी निघाल्या ते प्रमाणपत्र द्या पण उशिरा द्या. आणि दुसरं असं सांगितलं जणू त्यांनी महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्याला व्हॅलिडिटी जी आहे ती ऍडमिशन किंवा त्याची नोकरी हुकल्याच्या नंतर द्या. इतकं वाईट पातक आणि इतका वाईट विचार गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या बद्दल संजय शिरसाट मंत्री साहेब करतील हे कधीच वाटलं नव्हतं. मराठ्यांना तुम्हाला सांगतो तुम्ही सावध व्हा. आपले लेकर मोठे होऊ नयेत म्हणून आपल्या बऱ्यावर कोणी नाहीये. ते काय करायचं कसं करायचं ते मी बघतो. आता मी एकटा कधीच कोणावरती खोटे आरोप करत. ते आंतरवालीला पण यायचे. आम्ही त्यांना फोन करून सांगायचो की या जिल्ह्यातल्या व्हॅलिडिटी थांबल्यात द्यायचे सांगा, कुणबी प्रमाणपत्र द्यायचे सांगा, मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करू नका. ते आमच्या समोर फोन पण लावायचे. आम्ही त्यांचं कौतुक पण करायचो फोन लावल्याबद्दल. परंतु ही चाल ती पाठीमागून करतील हे कधी आम्हाला वाटलं नव्हतं. मंत्री संजय शिरसाट हे अधिकाऱ्यांना सांगतायत नोंद असले तरी कुणबी प्रमाणपत्र लवकर द्यायचं नाही, आणि कुणबी प्रमाणपत्र दिलं तर व्हॅलिडिटीचं मंत्रालय हे माझं आहे, सामाजिक न्याय मंत्रालय माझं आहे, अधिकाऱ्यांनी माझंच ऐकायचं.